रघुनाथने समोर लावलेल्या जुन्याशा आरशात स्वतःकडे एक नजर टाकली. अंगावरची फिकट तपकिरी सफारी त्याच्या पोक्त देहावर अगदी चपखल बसली होती. त्याच्या ओठांवर हलकंसं समाधानाचं हसू उमटलं आणि त्याने नकळत मान हलवली. सफारी म्हणजे रघुनाथसाठी कपडाच नव्हता, ती एक सवय होती. जशी तंबाखू लग्नाच्या मांडवापासून ते मसणवट्यापर्यंत कुठेच वर्ज्य नसते, तशी ही सफारी. डोक्याला फेटा बांधून वरातीत नाचा किंवा टापशी घट्ट बांधून मैतीत सामील व्हा, सफारी सगळीकडेच शोभून दिसते. म्हणूनच रघुनाथ कामगिरीवर निघताना आवर्जून सफारी चढवतो. तसं पाहिलं तर रघुनाथ आणि काम यांचं नातं कायमचं विसंगत होतं. पण पोटाची जळजळ आणि घशाची कोरडडी तहान त्याला पुन्हा पुन्हा रस्त्यावर उतरवायची. रघुनाथ सडाफटिंग माणूस. बायको असती तर 4 घरची धुणी भांडी करून तिनं त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था केली असती. पण दैव आड आलं होतं. त्याच्या कामगिरीच्या लौकिकानेच लग्नाची सगळी दारं कायमची बंद झाली होती. पोटासाठी चोरी करावी लागायची, पण चोराला बायको कोण देणार? तरीही आता त्याला याचं काहीच वाटत नव्हतं. घरदार, बायका, पोरं, संसार या सगळ्यापासून तो मोकळा झाला होता आणि त्या मोकळेपणातच तो विलक्षण समाधानी होता. एके दिवशी बाहेर फिरत असताना त्याला दिसले की गावातल्या चौकात लावलेले रंगीबेरंगी फ्लेक्स एकच गोष्ट ओरडून सांगत होते. कोणीतरी धनदांडगा माणूस गरीब घरातल्या काही पोरींची लग्न लावून देतोय आणि त्यानिमित्ताने स्वतःचं नाव, फोटो आणि प्रसिद्धी गावभर पोहोचवतोय. रघुनाथला ही संधी दुरूनच चमकून दिसली. अशी संधी तो कधीच दवडत नसे. काहीतरी माल हाती लागणारच होता. वर गोडाचं जेवण वेगळं, डबल फायदा. भला मोठा मंडप उभारलेला होता. मुख्य प्रवेशद्वाराशीच कानापर्यंत थोबाड फाकवलेला, उर्मट हसरा चेहरा घेऊन हात जोडलेला एक माणूस, पांढऱ्या शुभ्र कपड्यातला, तब्बल 12 फूट उंच कटआउट, सगळ्यांचं स्वागत करत उभा होता. डीजेच्या भिंती आणि बाकी काही विशेष नव्हतं. नेहमीचीच लगीनघाई, माणसांची वर्दळ, ओळखी अनोळखी चेहरे, तेच ते दृश्य. फेटे बांधणारा आपलं काम झपाट्याने करत होता. 1/2 करत करत फेटे डोक्यांवर चढवत होता. बगलेत कोऱ्या फेट्यांचा गठ्ठा घेऊन एक पोऱ्या बाजूला उभा होता. रघुनाथने संधी सादर फेटेवाल्यासमोरची खुर्ची पटकन गाठली. कोण? फेटेवाल्याने नजर न उचलत विचारलं. मामा, रघुनाथ ठामपणे म्हणाला. पण कुणाचा? गौरीचा. बाहेरच्या फलकावर वधूवरांची नावं झळकत होती. त्यातलं एक नाव रघुनाथच्या डोक्यात ठसलेलं होतं. फेटेवाल्याने टरटर आवाज करत एक गुलाबी फेटा उलगडला आणि फरफर रघुनाथच्या डोक्याभोवती गुंडाळला. त्या गुलाबी फेट्यात रघुनाथ अगदी ऐटबाज दिसत होता. एकदा का फेटा डोक्यावर चढला की माणूस मांडवभर VIP सारखा फिरू शकतो, हे रघुनाथला चांगलंच ठाऊक होतं. सुरुवातीला रघुनाथने सहजच पाय वळवले ते स्वयंपाक चालू असलेल्या स्वयंपाकघराकडे. आत मोठ्या जर्मनच्या पातेल्यात वांग्याची रस्सा भाजी रटरटत होती. वर 4 बोट तेलाचा तवंग तरंगत होता आणि मसाल्याचा दरवळ अख्ख्या आसमंतात पसरला होता. त्या वासाने रघुनाथच्या पोटात भुकेचा खड्डाच पडला. तो गिळंकृत करत तिथून बाहेर आला. स्वयंपाकघराला लागून काही आडोसे जणू खोलीसारखे उभारले होते. बहुधा बायकांना कपडे बदलायला सोय केली असावी. एका आडोशात त्याने अलगद डोकावून पाहिले. कोपऱ्यात एक लोखंडी पत्र्याची ट्रंक ठेवलेली होती. तेवढ्यात कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तो थरथरला. मायला काहीच न करता पकडलो गेलो की काय? मामा, बबिता दिसली का हो? खांद्यावर हात ठेवणाऱ्या 12 वर्षाच्या पोरीने निरागसपणे विचारलं. बबिता? हो, आत्ताच तिकडे किचनकडे दिसली होती. रघुनाथने क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं. ती पोरगी उड्या मारीत निघून गेली. तेवढ्यात एक दांडगा माणूस त्याच्या दिशेने येताना दिसला. अंगावर पांढरा फक्क खळीचा शर्ट. हा या कार्यक्रमातला एक कार्यकर्ता असावा हे रघुनाथच्या लगेच लक्षात आलं. पाहुणं, इथं काय करताय? तिकडे लगीन लागायची दंगल उसळी हाय. चला चला. रघुनाथने क्षणात शहाणपणाचा आव आणला. अहो, इथं कोणीतरी पाहिजे ना. सगळेच लग्नात गुंतले तर या सामानाकडे कोण लक्ष ठेवणार? हां, ते बी खरंच की. असल्या पब्लिकच्या कार्यक्रमात चोरटे घुसतात. तुम्ही ठेवा नजर, मी जातो मांडवात. तो टोणगा दूर गेला आणि रघुनाथला हायसं वाटलं. ट्रंकेचं किरकोळ कुलूप त्याला
फारशी अडचण ठरलं नाही. आज 4 साड्यांच्या खाली 4 बांगड्या, कानातले आणि एक अंगठी त्याच्या हाताला लागली. बस झालं. फार हाव करण्यात काही मतलब नव्हता. वहाट ठिकाण आहे, कधी कुणीही टपकू शकतं. सटकणं शहाणपणाचं ठरेल. तो झटक्यात बाहेर पडला. मांडवात लग्नाचे विधी सुरू होते. एका रांगेत 4-6 नवरा नवरी समोरच्या हवनकुंडात गुरुजी सांगतील तशी आहुती देत होते. रघुनाथ एका जोडप्याजवळ थांबला. त्यांचं लक्ष जमिनीकडे गेलं. पायाजवळ नव्या कोऱ्या रुमालात गुंडाळलेली काही आभूषणं पडली होती. ती सांभाळणारी बाई समोर तोंड करून मागच्या बाईला आपला नवरा कसा नालायक आहे हे रंगून रंगून सांगत होती. अलभ्य लाभ. रघुनाथने तिथेच अलगद बसकण मारली. तेवढ्यात गुरुजींचा आवाज घुमला. कन्यादानासाठी कोण आहे? आजूबाजूला कुजबूज वाढली. कुणीच पुढे येईना. बहुधा मुलीला बाप नसावा. कुणाचं तरी लक्ष जवळच असलेल्या रघुनाथकडे गेलं. हे काय, हेच करतील कन्यादान? ओ सफारीवाले, या मोहरं ह्या कन्यादानाचं पुण्य पदरी बांधून. सगळ्यांच्या नजरा एकाच वेळी रघुनाथकडे वळल्या. नाईलाजाने तो कन्यादानासाठी उठून उभा राहिला. मुलीच्या हातावर पाणी घालताना त्याचं मन अचानक गलबलून आलं. कुंदाचा मामा आडवा आला नसता तर आपलंसुद्धा लग्न झालं असतं आणि आज आपल्यालाही एखादी मुलगी या समोर उभी असलेल्या नवरी एवढीच मोठी असती. तिचंही कन्यादान मीच केलं असतं. अंगा खांद्यावर खेळलेलं कोकरू कालपर्यंत न पाहिलेल्या पोराच्या हाती सोपवत असताना रघुनाथचे डोळे भरून आले. ओल्या डोळ्यांकडे हात नेताना तो क्षणभर थांबला. गौरे, तुझं मंगळसूत्र? मागून तीच बाई किंचाळली. ती डोळे फाडून रघुनाथच्या सफारीच्या वरच्या खिशाकडे पाहत होती. रघुनाथने खाली मान घालून पाहिलं. मगाशी घाईत वरच्या खिशात सारलेलं दागिन्यातलं ते मंगळसूत्र अर्ध खिशाबाहेर लोंबत होतं. खिसा खालून उसवलेला आहे हे तो विसरूनच गेला होता. क्षणात गलका झाला. चोर चोर! लोक रघुनाथवर तुटून पडले. लाथा बुक्क्या, पुरुष, बाया, ज्याला जे मिळेल त्याने ते मारू लागले. थांबा सगळे, थांबा! नवरी जीवाच्या आकांताने ओरडली. क्षणभर सगळे पुतळ्यासारखे थिजून गेले. आता जीव घेता का त्याचा? पोलिसांना बोलवा. असल्या भाड्याला मारून भुगा करायला पाहिजे. अरे कायदा हाती नको घेऊ, मी म्हणते ना तेच करा. तेवढ्यात पोलीस आले. पोलिसांनी रघुनाथला ताब्यात घेतलं. त्याच्या मघाचा फेटा विस्कटून पडला होता. सफारीच्या चिंध्या अंगावर लोंबत होत्या. त्यातून त्याची कळकट भोकं पडलेली बनियान दिसत होती. तो खाली मान घालून उभा होता. पोलिसांनी झडती घेतली. सगळे दागिने जप्त केले. या सगळ्या वस्तू तुमच्या आहेत का? पोलिसांनी गौरीला विचारलं. तिनं एकदा त्या दागिन्यांकडे नीट पाहिलं. होय, माझेच आहेत. आज तुमचे लग्नविधी झाल्यावर ठाण्यावर या आणि या भामट्याविरुद्ध तक्रार नोंदवा. तोवर आम्ही याला सोबत घेऊन जातो. लग्न इथे लागतं, आहेर आम्ही याला देतो. त्याची गरज नाही, गौरी ठामपणे म्हणाली. माझी काही बी तक्रार नाही, सोडा त्यासनी. क्षणात सगळे बुचकाळ्यात पडले. तक्रार नाही? मुद्देमाल सापडूनसुद्धा? तुमची काही तक्रार नसेल तर आम्हाला काय सोडावं लागेल. पण लक्षात ठेवा, अशा भेकड वागण्यामुळे चोरांची हिंमत वाढते. पोलीस निघून गेले. मांडवभर भयान शांतता पसरली. पोरी, का वाचवलंस मला? रघुनाथने थरथरत्या आवाजात गौरीला विचारलं. गौरी हळूच म्हणाली. बाबा, मी अनाथ पोर आहे. बाप काय असतो ते कधीच ठाव नव्हतं. पण तुझ्या डोळ्यातलं ते पाणी ते बघितल्यावर मला बापाचं काळीच कळलं. त्या घडीपुरतं का होईना तू माझा बा झालास. त्या डोळ्यातला बाप खरा होता. घटकाभर मी तुझी लेक झाले होते. तुझे उपकार फिटायचे नाही. लेक म्हणून जे कर्तव्य होतं तेच मी केलंय. आता जा बाबा तुझ्या वाटेने. रघुनाथ खाली मान घालून निघाला. 4 पावलंही झाली नसतील. गौरे, दिवाळ सणाला ये जावयाला घेऊन. ह्यो बाप वाट बघन, असं म्हणत त्याने मान मागे वळवली.